केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमो नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीकृष्णाय नमः वंदनाय नमः दामोदराय नमः संकर्षणाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः निर्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः रोक्षाय नमः नारसिंहाय नमः जनाय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरे नमः श्रीकृष्णाय नमो नमः वरदमूर्तये श्रीमन्महा वरदमूर्तये श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः कस्तूरे तिलकमललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे नवमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुकृतं कंठे नमकारे गोपस्ति परमेशो विजये गोपालपुराणे रोगस्वस्ति ब्रह्मा स्वस्ति वाक्यजायाः श्रीरुपादकृष्णादि स्वस्ति स्वस्ति सदाः मृत्युंजय रुद्राय नीलकंठाय शंभवे मृदेशाय शर्वाय महादेवाय नमो नमः नमो देवे महादेवेश्वराय सततं नमः नमः प्रकृतिभद्राय नियतां प्रदां प्रदां सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते ग्रामदेवता रामेश्वर मौलिक ग्राम पंचायत देवता ब्रह्मण्य तारिके बलं समर्पयामि स्थलादि देवी कुलस्वामी गुरुदेवता ब्रह्मण्य सर्वोपचारार्थे इदं नारिके बलं समर्पयामि स्थलादि ब्रह्मणवस्य कुलस्वामी ब्रह्मण्य भूति फलताम्बूलं समर्पयामि क्षेत्रपालाय नमः भूति फलताम्बूलं समर्पयामि सर्वोपचारार्थे देवता ब्रह्मा कुलदेवता ब्रह्मा ग्रामदेवता ब्रह्मा साधदेवता ब्रह्मा वासुदेवता ब्रह्मा आदित्यादि नवग्रहदेवता ब्रह्मा सर्वेभ्यो देवेभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः अभिनमस्तुः मुखश्रीरन्ता शक्रोगणका लंबोदर शक्रो विघ्नागणाधिपा धूम्रके दुर्गणाध्यक्ष वालन रोगदासना द्वादश नमने कुडे पुण्यात विद्या विवाहे प्रवेश नरकमे तथा संग्रामे कडेज अभिघ्नस्य संजायते सर्वदा सर्वकार्येषु मंगलम येषामृत भगवान मंगलाचरे देवलग्नं सुदिनंत देव ताराबलं चंद्रबलंत देव विद्याबलं देव बलंत देव लक्ष्मीपत देव स्मरामि दावस्येषां जयस्येषां कृतस्येषां राजा येषां दिवरषां हृदय सोजनार्दनः विनायकं गुरुभगं ब्रह्माविष्णुवेश्वराय सरस्वती प्रणम्यात् सर्वकार्यार्थसिद्धये अभयप्रदार्थप्रभुयोगरात्रे सर्वविघ्नहरसस्मैगणाधिपतये नमः सर्वेषां सर्वनेश्वराः देवादिशुद्धं सत्यं ब्रह्मेशान्तनाथनः विष्णुर् विष्णोः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञा प्रवर्तमाना सत्य ब्राह्मण विदिनार्थे विष्णुदेशे विष्णुरागते वैभव ऐसा शंकर शोभे ऐसा शंकर शो उमावे हाळा जय देव जय आरती ओ वाळू आरती ओ तुझ कर्पूर गौरा मंथन पै केले रामाची अवचित हर जापरले भजन केले नीलकंठना शंकरा आरती ओ वाळू आरती ओ कर्पूर गौरा सुंदर मदधारे पंचामन मनमोहन शतकोटीचे बीज वाचे उच्चारे राम जो भी देखे हो जाए वो दीवाना तेरा सोने जैसा तन तेरा बोला पंदेरा मुझको भी कर गया दीवाना तेरा और सुन फकीर गुजरिया यही बोले है डगरिया सुन फकीर गुजरिया बोले ये डगरिया लचके कमरिया तो चल के कमरिया तो फकीर गुजरिया
चिके कमारिया नो छलके के गरिया की लुटी रे बजरिया टाळ्या वाजवा टाळ्या. किती वेळ गाण्याचं जेवण घे टाळ्या वाजवा. सर्वांनी टाळ्या वाजवून तिला सहकार्य करायचं आहे. एका तालात चाय वाजवायची आहे. टाळ्या वाजवायला कमी करू नका. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे मैत्रिणीचं.
ये खूबसूरत ज़माना जीने का रंगीन मौसम, ये खूबसूरत ज़माना अपने यही चार पल है, आगे क्या किसने जाना, जीना जिसे आता है वो इनमें ही मौज मना ले, कल की हमें फुर्सत कहाँ, सोचे जो हम मत पाले, जीवन के दिन छोटे सही हम भी बड़े दिल वाले, कल की हमें फुर्सत कहाँ, सोचे जो हम मत पाले। तुला तुला पाहिले ना खरे कधी कुठे मन वेडे गुंतले, पाहिले नवी तुला तुला पाहिले ना खरे कधी कुठे मन वेडे तुकाराम
सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी कुंडली कवरदे ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल
पांडुरंगाची भाषेची थोर धन्य धन्य ज्याने केला आमचा संसार उडविले पोटाचे पोर त्याची आई आग मारिता मारली सेना घरामध्ये त्याची आई आग मारिता मारली सेना घरामध्ये त्याची आई आग मारिता मारली सेना घरामध्ये मुदती झाली आपल्या पतीला बाळ कुठे हो सांगा तिकडून आली बाळाची माता काय घडविले पंढरीनाथ पांडुरंगाची भक्ती थोरा धन्य धन्य थोरा कुमार त्याने केला मातीचा संसार आणि केले थोरा पांडुरंगाची भक्ती थोरा धन्य धन्य थोरा आणि केला मातीचा संसार उडविले पोटाचे पांडुरंगाची भक्ती थोरा धन्य धन्य थोरा कुमार त्याने केला मातीचा संसार ज्ञानदेव तुकाराम 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 जय जय ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव विठ्ठल
रंगाची बातमी गोर धन्य धन्य तो गोरा कुमार त्याने केला मातीचा संसार उडविले पोट ते पोर त्याची आई आक मारिता बाळ दिसे ना घरामध्ये त्याची आई आक मारिता बाळ दिसे ना घरामध्ये उदती झाली आपल्या पतीला बाळ मुके ओळखता केवळ दिसत सुंदर नसतात तर इथली माणसा त्यांची गोष्टी जाऊन ऐकण्याजोगे असतात. जत्रेतील सोंगा ही अशाच एका कोकणी जत्रेतल्या लोककलेची आणि तिथे भेटणाऱ्या माणसांची आसा. थोडक्यात बालपण कोकणात गेल्यामुळे तिथल्या भाषेबद्दल माणसांबद्दल आणि खास करून दशावताराबद्दल विशेष प्रेम असा आत्मीयता वाटता. म्हणून या सादरीकरण त्याच्यातून मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न असा तर सगळ्यांनी साथ द्यावा. आणि मी सुरुवातच गाण्याने करते आणि पुढे गाणं असताना तेव्हा गाण्यात पण सगळ्यांनी कोरस देवा जावं येईल म्हणा. ठीक आहे, चला सुरू करते. बाळादेवा महाराजा होय महाराजा होय महाराजा आज मी तुझी सालावादप्रमाणे सेवादारी केलेली असा महाराजा होय महाराजा ती मान्य करून घे. होय महाराजा वडाची साल पिंपळाची साल वडात लाव एकाचे 21 पाताचे 25 करले महाराजा. होय महाराजा आणि अशीच आपली सेवा चांगली करून गेले महाराजा. होय महाराजा परवांच्या फणसाच्या भुंग्यात या गाण्याचा आवाज दिलो आणि गावातली सगळी लोक शाल बॅटरी खिशात सुट्टे पैसे आणि पोराटोरांका घेऊन घरातून बाहेर पडली. अहो गीता म्हणजे काय हा गावची जत्रा आणि त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे काय माहितीया जत्रेत तो दशा होता. एवढ्या करड्या रंगाचा जॅकेट घालून बाबलो बोरगावकर 10 घरांका तुकारे घालून गेलो. अरे रमला राहतो काय माहिती चल चल अरे दशा रंग काढ सुरू केले त्या बघ चालू केले बाबलो गावातलो सगळ्यात अतिउत्साहिक कार्य करतो. अहो गावात खयो कायम झाला ना तर इथं पावीला बाबल्याक माहित असतात. अहो इतक्यात कित्या डोळ्यात टाकून फॉर्म भरूच्या एकाची जलगाडे भरून गेलो म्हणे असा म्हणतोय बाबू. अहो खयचो उमेदवार खयच्या पक्षात जातो त्या 2 दिवसाआधीच बाबल्यासोबत कळतात. असो आमचं बाबलो फकांडा मारीत असो जत्रेत शिरलो. अहो जत्रेत चायची भज्यांची मालवणी खाज्यांची खेळण्याची अशी दुकानं होती आणि आताचो नवीन आयटम काय तो गोबी मंचुरियनची दुकानं होती. तर गोबी मंचुरियनच्या दुकानात शिरताना बाबल्याक 5 टपर उभ्या असलेल्या 22 खताला बाबल्या अगं बाबलूच मारे मग राणी धक्का नको बाबल्या अरे माई अरे पैसे कधी देतो माझे दादा मी कधी कोणाचे काय पैसे बुडाले मग ठीक आता दादानू वाईट नड असा राणी तुला भजिले गाव नड माहीत आता तुमची तात्यानू मी भजले गाव बुडावलंस की काय पुऱ्या वाडीच्या 10 भजनं बुवाचा आवाज बसला भजन रेडिओ भयो गेलो बघून करून करून भागले मी जेव्हा पुढे लागले तर माहीत आहे. आणि हैसरच आमच्या बाबल्याची बिचाराची भजी गावची इच्छा काहीतरी राहिली. थैसून बाबलो असो पुढे 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 गेलो तेवढ्यात बाबल्या मंचुरियनच्या गाड्यावर कवग्या दिसला. कवग्या ह्या बाबल्याचा शाळेपासूनचा टुरुलो त्याका बघून बाबलो सो कडी सारखो गुलाबी गुलाबी होय. तेवढ्यात कवग्यान बाबल्या बघल्यान आणि बघल्या काय करू मी काय नको असं ना ए बाबल्या ऐसा रे काय करत सामनाच्या वड्या रिंगे टाकून सावण निघलंय पण मला सामनाच्या वडीच संपले हळूच गेलो हाडल्यान त्या तुला देत आई जाऊन सांगा बाबल्या मग वडी नको मागा ना ते
ते डुलवाले कानातले होय इतके होय वाह एकच होय दोन नीट आहे बाबल्या एकच दोन नीट आहे चल तू बाबल्या अशी मला लोक बघतो कर नाही का डॉल किती गाऊया चल तू मी काय म्हणतोय गाऊया मागा वाईसचा दशावतारवाल्याने बोलवल्याने मी थैसर जाऊन येते तू हयात थांब होय म्हणे बाबल्या अरे आज दादा कोणच नाही मग अरे म्हणा तोंडलो तू का शोध होतो हात वर होतो जाता लवकर जा बाबल्या पण या स्त्री पाठाचं काम तू करतलस हा बाबल्या ऐकल्या बरोबर काय बोले अहो गावात माझ्याशिवाय कोण असा काय ह्या मात्र आमच्या बाबल्याने एकदम खरा सांगितलं कारण कधी एकेकाळी दशावतारांचं पडदो धरूनचा काम बाबल्याने केले त्याच्यामुळे गावात थोडा का होईना बाबल्या दशावतार माहित होता पण मंडळी एक गोष्ट महत्वाची म्हणजे आज वर्षांची बाबल्याची दशावतार करूची इच्छा पुरी होताना दिसाव थैसून जो बापलो धावत सुटलो तो जत्रेत एका बाई कसली नाही म्हणजे बाई झाली अहो या सारग्या पापणकरांचा नुकताच लगीन झालेला त्याला जावाई पण मुंबई सुटली जावाईनी बाबल्या लग्नात खडखडे लाडू वाटताना बघितलेले अरे साला बाबल्या आहेस कसं रे तू साला मुंबईला गेले तरी काम मजाच नाही मुंबईला तू माझ्या ऑफिसात पिऊनची नोकरी लावतो मुंबई मी मुंबई 4 वर्ष होते काय सांगू का 4 वर्ष ते अंबानीच्या घरासमोर हॉटेल ना ते जर गावामध्ये जाऊन हॉटेल सांगा अंबानी माझ्या हातची चाय काय मुळात यो बाबलो कुडाळातून बाहेर गोव्यात सुद्धा कधी धावलो जावई मुंबई सुनीले आणि सातव्या त्यांचा जागा करून दिलेले सासी एक पण काय कौतुक अहो हेरवी मापणकारी काल म्हणतो एक अंग जरी कोणी चोरलं तरी किलेस करू नको गाव डोक्यावर घे पण जावईला मात्र लई दिसानी जावई लई दिसानी जावईलो लई दिसानी जावई काय कुंभो मातके लई दिसानी जावई काय कुंभो मातके कोडी कोडी तेकाती हाडा अंगठे ये लई दिसानी जावईलो लई दिसानी जावई काय खाऊने खालगे लई दिसानी जावई काय खाऊने खालगे खळखळीत ते तेकाती चिकट अंगठे ये लई दिसानी जावईलो लईलो लई लई दिसानी जावईलो काय काजी खालगे लई दिसानी जावई काय काजी खालगे ससले ससले तकादी मोडकी अंगठे ये लई दिसानी जावई लो लई दिसानी जावई जावई दशावतार भाऊ विलास वाटता अरे मग काय साला बघणार ना मग आज बघास तुम्ही दशावतार कसं रंगतात अरे बाबा साला तू म्हणजे जावई बुवांचा पुढचा बोलणे ऐकण्या अगोदरच बाबलो पारार पोचले कालच तुमचं मी नाटक बघले ओ राजपाट जबरदस्त काम करत तुम्ही म्हणजे 100 रुपये वाटते बाबू राहू योगी मंडळ ओ सरपंच तो जावई होतो सदान कदा खिशात पैसे पुरवत कोण भय दिसा तुम्ही लागले तर सांगा पण खिशातून जाडी रुपये करी नाही हो एक दिवशी ईट येऊन बाहेर गेली सोडून थैसून जी घेऊन लागलो ते असतं काय सोडत नाही बावला शेठ You me the beer, that's why I'm here. मारींदा मुस्कारा मीच गावला तर बा पडच खरंच बघ अख्या पंचक्रोशीचा स्त्री पाठाचा काम कोणी करून नसतं तर वाटोकोटावर करून टाकत होतो नटेश गो गायत्री नाही की एवढ्या कलावरांचा गौरव करण्यासाठी मला 100 रुपयाचं गोगल पारितोषिक रमेश दशावतार नाट्य
शुभारंभ मंगलमयचा आशीर्वाद देतो. नाटक झाल्याने 100 काय 200 दितय मर्मवंदातली ठेवही मर्मवंदातली ठेवही. वर्षानुवर्षे ज्या गोष्टींच्या आवडीपुटी बाबलो दैसर येईल थैसर येऊन थांबलो. तो म्हणजे दशावतारांचं वाटप. दशावतारांचा रंग काढून बघणं म्हणजे बाबल्यासाठी सुख. दशावतारांचा आणि बाबल्याचा ना एक वेगळाच नाता होता. लहानपणापासून दशावतारांचा रंगकाम सुरू झाल्यापासून त्या नाटक संपलं रंग काढेपर्यंत आमचं बाबलं थैसून हल्ला नाही. त्याच्याबरोबरचे बरेचसे जिल्हे आता मुंबई निघाली. पण कधीतरी दशावतारात मेन पार्ट करून कवतलो ना ओढीन काय असं नाही. आमच्या ह्या बाबल्यानं गाव सोडून नाही. एरवी 1-2 रुपयासाठी कन्विशी करणार बाबलो दशावतारातल्या आवडलेल्या कलाकारांना मनापासून बक्षीस दे. पण बाबलो थैसून इलो आणि तेवढ्यात कंपनीचे मालक मामाची म्हणतात दादा पुरस्काराचा कळलं तसंच मी धावत सुटले आणि बुंदेची साडी घाल. बुंदेची भूमिका करू की अगे बुंदे तुमच्या साऱ्या तरी गेल्या तरी कुठं बापने साडी घातली आणि एक टाइम अजून तू तसं तयार होत आणि गाडी पाठवत मग होय 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 म्हणत बाबलो दादा पुरस्काराच्या पेटीए घेऊन बसलो. ब्लाऊज घातल्यान रंगकाम सुरू केलं. बाहेर कवग्या जावई पप्पो आपल्या एंट्रीची वाट बघित असते असं उगीच मनात वाटतं. लाली लिपस्टिक लायल्यान कुंकू लायल्यान कलिके सरळ केल्यान साडी झापून चुपून नेसा निळे सरळ करून म्हणा आरशाजवळ येलो. तोच समोर दादा पुरस्कार घेऊन कंपनीचे मालक धावत गेलो. पण ते काय बोलायच्या आधीच बाबल्यान साडी सोडल्या आणि दादा पुरस्काराच्या हातात दिली. पेटीवर ठेवली तेलाची बॉटल उचलल्या आणि गपचूप आरशापुढे जाऊन रंगकडे बसली. भैरवी झाली. नाटक संपला. बाबलो कोणातच काही दिसत नाही हो. हळूहळू गर्दी पण वाचण्यात गेली. रंग काढून दशावतारी गाडीत चढले तेव्हा शेवटची पेटी बाबल्यावर चढले. त्या रिकाम्या माठीवर बाबलो गाडी पिट्या जायपर्यंत बघितलो. चेहऱ्याचा रंग उतरलो. दशावतारीची आसपास मनात तशीच. आता बाबलो पुढच्या जत्रेतल्या दशावताराची वाट बघित असते. पण म्हणजे एक खरं सांगू दशावतार जितको दशावतारी ह्या कलाकारांमुळे जिवंत असला तितकोच अशा ह्या गावागावातल्या बाबल्यांमुळे जिवंत असला. चल
उंच शिखरापर्यंत पाहिलं असेल तर एकसारखा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय नावाचा उच्चार आहे. अरे वा, इकडे गो शांकिनी डांकिनी पिछाच्छगण आहे. तुम्हालाही या शिव शंभू महादेवाचा आशीर्वाद. काय? तूही आनंदाने मान डोलावतोय आहे. तुलाही मंगल करायचं असेल. नंदी, एका बाजूने तुला जर पाहिलं असेल, तू विचारी दिसतोस. मुळीच विचार करू नकोस, कारण पूर्णतः लक्ष तुझ्यावर आहे. कारण असे असेल तर ज्यावेळी तुझी पितृदेवता म्हणजे शिकी महामुनी यांना पुत्र संतती नव्हती, त्यावेळी शिकी महामुनी नारदाच्या सांगण्यावरून या शंभू महादेवतेची आळवणी केली. आळवणी करून एक दिव्य पुत्र मागितला. त्या आळवणीला आम्ही प्रसन्नही झालो आणि त्या प्रसन्न होऊन एक पुत्र संतती दिली. त्यावेळी आम्ही त्यांना सांगितलं, शिकी मुनी जा, तुमच्या आश्रमाच्या ठिकाणी जा. तुमच्या कुटीत एक पुत्र तुम्हाला सापडेल. तो पुत्र तुमचं नाव उज्ज्वल करेल असा मंगलकरेचा आशीर्वाद देऊ. अदृश्य रूपानं शिकी मुनी काय करतात हे आम्ही पाहण्यासाठी त्यांच्या कुटीपर्यंत गेलो. शिकी मुनीने त्या बालकास आपला पुत्र मानला. यासाठी निघालो माझ्या मार्गात आडवा काय? अरे तुझ्या मार्गात मी नाही आलोय, माझ्या मार्गामध्ये तू आलाय. एवढा गडबडी वेळ चाललाय सुद्धा. माझा मार्ग एवढं झालं तरी काय तुझं? माझं झालं का? हा. अरे हा. त्या शंकराकडे गेलो होतो. अरे वा. अरे एखाद्या भक्ताची जर इच्छा देव पूर्ण करू शकतो होय ना, मग हा. त्या शिवशंकराला हा अघोरी सहजासहजी सोडणार नाही आणि एकट्यासाठी स्वतःच्या साम्राज्यावर अघोरी सत्ता निर्माण करणार. आलं माझ्या लक्षात. म्हणजे तू कैलासी गेलास. हो शिवशंकर महादेवाने तुझा अपमान केलाय. हो मी म्हणतोय बोला दादा. अरे अपमान झाला. या अघोऱ्याचा अपमान झालेला आहे आणि याचा सूड हा अघोरी नक्कीच घेणार आहे, एवढं लक्षात ठेवा. हे अघोरी देव तर तू काय आहे तू जाणतोयस. पण आता तू कशा प्रकारे प्रचार करणार? अरे हा. एक सामान्य माणूस हा. त्या कैलास पर्वती जाऊ शकतो, मग तो तर सामान्य माणूस काहीही करू शकतो. नारदा, माझा मार्ग सोड, मला जायचंय. हे अघोरी काय ते? भक्ती केली हा. आणि कैलासला गेलास. हो. मग त्यात काय बिघडलं? हा. अरे हा. एखाद्या भक्तानं जर का भक्ती केली, हा. देवाचं काय कार्य म्हणतोय? तो तू काय देवाचं म्हणतोय? कर्तव्य काय? एखाद्या भक्ताची इच्छा पूर्ण करणं. जय विनायकाला, जय नमोदरा, हे उमा महेश्वरा, जय शिवशंकरा. आहे मंगल करेचा आशीर्वाद. पण ना कधी पाहिली ना कधी देखली अशी व्यक्ती आज या कैलासाच्या ठिकाणी. देवा, हा? मृत्यू लोकांच्या ठिकाणी याचं वास्तव्य. मृत्यू लोकांच्या ठिकाणी बसला. तो था मशानवटी अघोरी. स्नेहा तुझ्या नेत्रासमोर आहे.
तुझ्या देहाला जपल्या. मृत्यू लोकांचा त्याग केलास आणि या कैलासापर्यंत आलास. अशी कोणती इच्छा मनात बाळगून तू या कैलास नगरापर्यंत आलायस. हा. अरे जाओ रे. देवाजवळ काय आपण मागतो याचा पूर्णतः विचार करा. एखाद्या भक्ताने तुझ्या चरणात येऊन आपली इच्छा कथन करावी. होय ना? मग देवा या अगोदराचं काय चुकलं रे? तुझं काही चुकलं असं मी मुळीच म्हणणार नाही. पण जे आपण काही मागतो याचा भान ठेवून आपण देवाजवळ आहोत आणि कशाची मागणी करतो याचा विचार करायला हवा. देवा चांगलं केलंस नाही तर मरणारच. तुला वाटतंय काय मरणाच्या आशेने येतो. एक लक्षात स्वतःच्या पराक्रमावर नाही तर स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं तर अभारी म्हणून पुन्हा जगाची आशा करण्याची माझ्या हाती असणारा गतवंशक सोडण्यासाठी तत्पर होतो. मार्गा देण्याचं कारण एवढ्या क्रोधाने क्रोधिष्ट होतोयस. एवढं झालं तरी काय झालं काय? एक सामान्य माणूस, एक सामान्य मनुष्य मृत्यू लोकाचा ध्यान नकळता कैलासी येतो आणि माझ्या शरीरात असणारी ती भूतगण
नाही याला. देवा हा? साम्राज्य चालू आहे ते कलियुग आणि या कलियुगाच्या ठिकाणी तू मृत्यूला घेऊन जाऊ शकत नाही. हो रे हो. हा, मृत्यूच्या शापामुळं हा. सारे देव आम्ही पाषाण रूपी आहोत. जर मनुष्याला जर त्याची गरज भासली असेल तर कौल रूपाने आम्ही त्यांना दर्शन देतो. म्हणून मी लोकांच्या ठिकाणी जाणं योग्य नाही. होय, काय बरं? हे सगळं तू काय करणार आहेस? याचा शेवट कसा करणार आहेस? नावा! हा. नावा मला त्या ठिकाणी उठाव. हो, वाक्य तुमचा झाला असेल तर हा शंभू महादेव काय करतो हे कुणाचं प्रत्यक्ष पाहायचं नाही मला. अदृश्यपणे त्या मृत्यूलोकाच्या ठिकाणी जाईल. त्या बळीचा शेवट आहे. मी त्यांना सांगितलं होतं आपण एकांत स्थळी भेटूया.
असं मी सांगितलं होतं, त्या आईला आत्मनिचं झालं नाही म्हणून काही मी काही निराश होणार नाही. जोपर्यंत माझ्या मनात असणारी इच्छा परिपूर्ण होत नाही ना तोपर्यंत मी याच ठिकाणी थांबणार. खरंच बाई माझ्या परमेश्वराला यात माझ्या देवाला कौशल्याची कमला ते उंच गडे कपाल लग्नाला गावात मोठे मोठे आणि याच वृक्षांवर या वाहनाला तटावे याच लदापेटीवर बसतो आपल्याच नादात किलबिला अडकवते. आणि हे चित्र पाहिल्यावर मी तर बाई इथेच पाहत तरी या दिशेला पाहिलं असेल हा दोन्ही वाहन एक सध्या या दिशेला कसं वाटू लागलं तुला हा आहे फळा फुलांनी बहरलेला हा वसंत ऋतू भरला चराचर वसंत ऋतू भरला चराचर. पहा तरी हा ऋतू आलाय ना तो वसंत ऋतू हो याच वसंत ऋतूच्या आगमनानं या साऱ्या वनराईला नव्या नवतीचा बहर झाला. हो नव्या नवतीचा बहर झाला. म्हणूनच या नव्या नवतीच्या बहर मला एकच सांगावंसं वाटतं एकच सांगावंसं वाटतं एकच सांगावंसं नव्या नवतीचा बहर आला मी सांगतो असतो हा मी काय सांगतोय चौळी पेरलाच नाही काय दाखव सांग दाखव अडचायचं गेला नका पुढे अरे तारा लावला आणि असं असं करतात मी एक इथं तारा येऊ तुझी आरती मी असं म्हणा तू चार जगात फिरतो अरे मी असं म्हणा तुझ्या फिरतो दारू डोसो सगळं हाताला उठावून घेऊन जात कमी पोचतंय की त्या बाईला कमी पोचतंय की त्या घरातलं धारण नीट लाव आहे म्हणे तुका पोचतं. माझ्या मते या काय खरा नाही दिसणार बाबा तुझ्या रूपाण्यात काय अर्थच दिसणार नाही बाबा आणि माका हातारून लागलं तुम्हाला काय करतो तुझा पाय काय करू लागला काय करू लागला चेडू काय लावला चेडू एकटाला आपण तुझ्यासारख्याच झाला जुळाच्या निघता काय लावला मुरडत बघ आता कसा आता चेडू काय लावला येऊन त्याच्याकडे ते काय बघताय लक्ष ठेवणार नाही ते काय बघताय तू काय बघताय माका काय लागतं लाडवा लक्ष ठेव कैलासवासी बाबाजी राजाराम पालव यांच्याने माझ्यासाठी हे दिलेलं त्याप्रमाणे नामदेव भाडीगावकर यांनी माझ्यासाठी आणि माझ्या बायलेसाठी मी सांगलंय मगाशी दिलाय नामदेव भाऊजीनी मोठं सत्यानाश केलेलं नामदेव सगळं आता त्यांच्याच परत येतो बोलायचं नाही. नामदेव भाऊजी चांगले भाऊजीनी ज्या बापाशी माझा सत्यानाश केलेला त्या बापाशी सत्यानाश केलेला. अरे बाबा तुझं काय माझा सत्यानाश केलं ना मी सांगते तुला काय सांगते नामदेव भाऊजींना बोलायचं नाही. हे माझं नामदेव भाडीगावकर एकत्र बसतो तुझ्याच असतं दोनशे रुपये दिले त्यांच्याने आमचे आभार मानतोय. येत नाही बाबा मारतो राजा जाऊन देते का आता बघता कधी मुली कधी सुंदरी
बाबांपर्यंत आले बरं. तुम्ही तुमच्या बाबांचा आणि आईचा आशीर्वाद घ्यावा हेच योग्य. आई, का गं? बाबा नको. तुझी आई बघ. बाबाच बघून घ्या ना. माझं तर कळे ना पोरग्याचं पोरगे अगं, कोण तसा नाही हा. आम्हा जेवला. तर असं तर बघ काय गाव? माझी तर फरक व्हिडिओ काढ का माहित नाही? 2 मिनिट आलं प्रथमतः तुमच्या दोन चरणांची सेवा केली का? मग माझं पती शाळा शिकवण मग असं तुझ्या आई बाबांकडे शिकवलं का? माझे माऊली मोठी माया कधी तू इला टाइम घरात यायला होय गाई पुष्प गोळा करायला मुलीपर्यंत आली लवकरात लवकर. काय सांगतो पुष्प गोळा करायला आता नावा दे चढू दमा दिला. अगे बाईने काय सांगतला अशीच सांगतात दररोज फुला काढून जाते म्हणा सांगतात लोकांची फुलाच काढा इकडे काढून घेऊन येतली बरोबर उघड मग लोक येत एक माझ्याकडे. काय बोलतेस तू? काय बोलतोय माणेश्वरी म्हणा सांगतोय सांगून ठेवा हो. त्याच्या बापाशी देवा काय शिकायला शिकवण बघ शिकवण म्हणा नसतं असं असं करून बस केला नसता. बाबा मुरडते बघा कशी
काय ते सांगतो त्याचं पाय दागा लागता काय बघ. पाय लागाने पण घर दिसता ना दुसऱ्याकडे जाणे ना मा घर दिसता ना अरे तर माई कडे राहून 2 दिवस पाहिजे लागा डोरांकाची माझा अशी चांगले 2-3 लक्षात आता काय राहणार म्हणता? आता काय म्हणता? तू आता काय कर सुज्ञ नाट्यरसिक मनीषा देसाई याचकडून माझ्यासाठी 1 लाख मोलाचं पारितोषिक आलंय. त्यांचे व तुमचे आभार मानून या बक्षिसाचा आनंद घेतो. नाट्यरसिक आमची संगीत साथ त्यांच्यासाठी योगेश म्हाडेश्वर यांच्यानी 500 रुपयाचं बक्षीस दिलंय. त्या बक्षिसाचा मी आनंदाने स्वीकार करतो. नाही आई, हो बाबा, माझी एक इच्छा आहे. बोल ना चोडू, तुझी इच्छा काय होती बोल. बघायचाच सांग बा पुरा करतो तुझी इच्छा. जाऊ. पुष्प गोळा कर. हा जाऊ ना. अगं जाऊ का तुझी पुष्प गोळा करून राजू. पाणी आणून आता कोण आणलं हे का जमत पाणी. आई आज मला जमणार नाही. आज मला जमणारच नाही. आई आज असं कर, आज तू जा, उद्या मी जाते. सगळ्या वाटकरांची इले भांडी घासून हात बटकाचे झाले होते. अवतार बघ नाव पण नाही. काच देवाचं धंदे. गिरगट नाही चढवून जायचा. पाणी करून घे आणू. घरात टेंबर पाणी नाही. जा निवांत जा पाणी घेऊन ये. लवकरात लवकर जाते. पाणी घेऊन येते. आशीर्वाद दे. काय करू गेला बघू आमचा नाक सुद्धा वाया. भांडण आम्ही जगाच्या दोघं दाखवायला नको. चल, पुढं जाऊया. पाणीचा पाणी. माईकडे जा. ये ना आपले पाणी. पाणी दिलं. सगळं माझ्या मागं, बरोबर. ती 4 बापरा हात कोण सोडताला. तू बापू तुझं बापू शिकायला नाही सोडू. पैसे जाय मरतली मरे. सगळं आठवलं तुका. हा डॉक्टरांचं ना दूध आहे. हा, दूध सकाळी दुधाची चहा होय तुका. आता सांग. हा जगात दाखव पोचतंय. अरे लोकांची दोन्ही भांडी करता आणि मी स्वतःचं घर घालायचं. तिने पोचत काय केलं. हा खाऊन खाऊन वाजलं ना माझ्या जीवाला. अरे काय खाऊ घातलं असं सांग आता. काय खाऊ घातलं असं सांग मला. 2 टाइम जेवता ना. 3 टाइम जायचे 2. तुझे डोळे एवढे असतात मोजू. माझे मी 2 टाइम. तुपाचं टाकू ना. संध्याकाळी डायरेक्ट. अरे काय सांगता शेजाऱ्यांका का खोटं वाटत बाया. जायचं जातं जोरांकडे गेली तेच खातं आणि जे इथं 2 टाइम म्हणा सांगतं होय. या चवळीची शेप. श्रावणी आणि मैत्रिया केरकरकडून यांच्यासाठी श्रावणी आणि श्रावणी आणि मैत्रिया केरकर कोणाला जायचं. त्याला कौस्तुभला. कौस्तुभ मैत्रिया केरकर. त्रिसाडी ना. हा हा. बाळा
चिंचोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला जबरदस्त. मला पाठव ग्रुपला टाकायचं त्याची वाट बघत असते माका करंट गावातच पाहतो दत्ताराम होळीराम सावंत दादू 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 आमचे दादू यांनी हे दिले हे घेतो आणि बायकोला साडी राम केळकर मेघराज केळकर यांनी माझ्या कलागुणांचा गौरव करण्यासाठी लाख मुलाचं 500 रुपये पाठवले. त्यांनी मार्गदर्शकांना आशीर्वाद स्वीकार करू. माझ्या रामेश्वर माऊली दशरथ नाट्य मंडळ पारदी नटवर्य नटसम्राट कैलासवासी शंकर मोरे यांच्या आठवणी प्रित्यर्थ मालवणी संस्कृती युट्यूब चॅनल यांस करून हे असं गप्प थांबा आता तिकडे अरे असं नाही. नटवर्य नटसम्राट कैलासवासी शंकर मोरे यांच्या आत्म्याला शांती प्रार्थना करतो. हे बाळा खाली बस तिथे एका बाजूला इकडे
ह्या बाजूक जाऊचा जाणून त्या बाजूक गेला तू ऐक तू आता असं झाला आता तू काय करायचं ते काय दिसते किंवा काय रे नंतर नंतर आई आई काय झालं राजा भिकारी झालो या मशानलीचा राजा अघोरी पण एक मला नाही तुझी इच्छा पूर्ण आहे
बाबलो आणि तो नटी होतो तो बाबूच होती पालो बाबू पालो दादा मास्तर असू Bye.